आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळीले किती धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील शार्पनेस कमी करा दादा रिबब द्या धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळीले किती तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळीले किती पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा प्रथम दुसरे चरण दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघन निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रंगाई वो ये रंगाई वो ये रंगाई वो पायी भगवंताच्या चरणावरती
अखंड प्रणिपात करून आपण सर्व परमेश्वर स्वरूप सर्व सुहृद श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. श्रोतृवृंद परब्रह्म स्वरूपामध्ये पाहतो आम्ही. अत्यंत मंगलमय पवित्र अशा वातावरणामध्ये आजचा माघवद्य चतुर्थीचा सुंदर असा पर्वकाळ, आणि या पर्वकाळाच्या औचित्यावर मागे गणेश जयंतीचा हा सुंदर असा दिवस, साक्षात महोत्कट विनायक आज प्रगट झालेत आदिती माता आणि कश्यप ऋषींच्या पोटी. महोत्कट विनायक असं आजच्या अवताराचं भगवंतांच्या नाव आहे. गणेश पुराणामध्ये भगवंतांच्या 24 अवतार कथा सांगितल्यात, पण त्यातली आजची चतुर्थी ही महोत्कट विनायकाची आहे. राक्षसांचा निपात करावा, धर्माची पुनर्संस्थापना करावी, साधूंचं रक्षण करावं, यासाठी भगवंतांचं ब्रीद सार्थ करायला, सिद्ध करायला भगवंत प्रगट झालेत. आज या नाशिक क्षेत्रामध्ये पंचवटी सारख्या पवित्र पावन भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांची ही भूमी, समर्थ रामदास स्वामींची तपोभूमी, आणि इतक्या सुंदर अशा पवित्र भूमीमध्ये साधू संतांच्या परम पावन आशीर्वादाने परमपूज्य वारकरी संप्रदायाचे एक थोर ज्येष्ठ मार्गदर्शक कीर्तनकार श्री गुरु हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज जगताप यांच्या अतिशय सुंदर अशा मार्गदर्शनाने, या भूमीतले परमपूज्य अनिल महाराज जोशी यांच्या प्रेरणा आशीर्वादाने आपण सर्व मंडळी गेले अनेक वर्ष, जवळजवळ 1994 सालापासून मी चुकत नसेल तर हा उत्सव चालू आहे. जवळजवळ 30 वर्षांची परंपरा या उत्सवाला लाभली आहे. आणि एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये इतका छान सुसंगत सुटसुटीत सूत्रबद्ध पद्धतीने चालू असलेला अखंड हा हरिनामाचा सोहळा, महाराष्ट्रातली खूप मोठी मंडळी इथे येऊन आपली सेवा देत आहेत. ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले ते आमचे काका राजेंद्र काका लेवे, त्यांनी संपर्क केला आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आणून दिला. मी मनापासून संयोजकांचे, सिद्धिविनायक मंडळ ट्रस्टचे मनापासून आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते. ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण गेली 2 दिवस 3 दिवस आहात, असं महाराष्ट्रातलं एक अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक आहेत. संप्रदायाला पूर्णपणे वाहून घेणारी माणसं कमी असतात बरं का. आम्ही सांप्रदायिक आहोत असं म्हणणं वेगळं, आणि संप्रदायासाठी पूर्णपणे झिजणं कष्टनं वेगळं. आम्ही ज्यांच्याकडे सगळा संप्रदाय ज्यांच्याकडे आदराने पाहतो, आणि आज माझ्या त्यांच्या भेटीचा, त्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला असे हरिभक्तीपरायण परमपूज्य परम आदरणीय एकनाथ महाराज कोष्टी बाबांच्या चरणावर कृतज्ञतापूर्वक वंदन, त्यांनाही नमस्कार करते. आज कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी महाराष्ट्रातली सर्व नामवंत, माझ्यापेक्षा सर्वतोपरी मोठी मंडळी आहात आपण. माझ्यापेक्षा वय मोठं आहे, ज्ञान मोठं आहे, अधिकार मोठा आहे, आणि सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. परमपूज्य आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण निळोबा महाराज गोड अशा नादब्रह्माच्या सेवेसाठी उपस्थित आहेत. ही मंडळी कधी न दिसणारी, कधी न भेटणारी आम्हाला, पण तरी सुद्धा आज माझ्या भाग्याने इथे आज उपस्थित आहेत. मनापासून सगळ्यांच्या हृदयारविंदी परमात्म्याला नमस्कार करते. गोड असं कैवल्य स्वरूप आणि तितकीच गोड साथ असलेली आमच्या महाराजांची अत्यंत संवादिनीची साथ गोड करतायत. मनापासून त्यांनाही नमस्कार करते. इकडच्या बाजूला आमचे माऊली महाराज आहेत, आमचे देवीदास महाराज आहेत, आणि हरिभक्तीपरायण आमचे सोपान महाराज आहेत. मनापासून काका सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. काय आहे, इथं येण्याकरता भाग्य लागतं. मी नेहमी असं म्हणते की डोंगरे शास्त्री जे आपल्या भागवत कथेमध्ये सांगायचे, कथा केली अनेकी हमारी औकात क्या है. 7 दिवसांच्या कथेत पहिल्या दिवशी हा शब्द वापरायचे ते, तरी सुद्धा लोक यायचे, हा अधिकार होता. कथा के लिए आने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं म्हणाले. तिकडून बोलावणं येतं म्हणून आमची पावलं इथे येतात, नाहीतर कुणाची पावलं इकडे वळत नाहीत. बऱ्याचदा बघा, कितीही ठरवा आज कीर्तनाला जायचं, 3 दिवसाचा उत्सव जाऊ 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 म्हणून संपला तरी आमचं येणं होत नाही या मंडपाकडे. असं होतं बरं का? कारण काहीतरी समस्या निर्माण होते, काहीतरी अडचण येते, जाता जाता राहतं जाण्याचं. त्याचं कारण असं आहे, आमचं पाप आडवं येतं. भक्तीमध्ये भजनामध्ये भजन करू देत नाही, विकार माणसाला भजन करू देत नाहीत, स्वस्थ बसू देत नाहीत. आमचं पाप आडवं येतं आणि म्हणून आम्ही इकडे येत नाही. म्हणजे समजा पाहुणे तरी येतील ऐन वेळी, आता पाहुण्यांना नाही म्हणायचं तुम्ही आमचं पाप आहे वगैरे,
काहीतरी अडचण समस्या उद्भवेल आणि आपण इकडे आपली पावलं इकडे वळणार नाही. पण आपण भाग्यवान आहोत. सर्व मातृतुल्य भगिनीतुल्य सर्व महिला वर्गांना मनापासून नमस्कार करते. पितृतुल्य बंधुतुल्य पुरुष वर्गाला मनापासून दंडवत प्रणाम करून आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबरायांचा गोड सगळ्यांच्या परिचयाचा आणि भगवंतांच्या अवतरणाचं महत्व सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं पारायण आपण काल केले. पारायणाचं व्यासपीठ नेतृत्व करणारे स्वतः गोष्टीबाबा आहे. आज भाग्य आहे आपलं की एवढ्या साधू संतांच्या आणि अधिकारी व्यक्तींच्या सानिध्यात आपण राहतोय. 3 गोष्टी जगात दुर्लभ सांगितल्यात ना आचार्यांनी. दुर्लभम त्रयमेव इतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. माणूस म्हणून जन्म मिळणं, मोक्षाची इच्छा निर्माण होणं आणि साधू संतांचा आश्रय लाभणं हे अत्यंत दुर्मिळ असलेल्या गोष्टी आहेत. इथे जन्माला आल्यानंतर सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो नाथ भागवत सांगतं. त्याचे या प्राप्तीचा संभव हो, तो अभिप्रावो अति दुर्लभ. अत्यंत दुर्लभ असलेला नरदेह प्राप्त झाला आणि अध्यात्मशास्त्रातली सच्चिद आनंद ही स्वरूपावस्था प्राप्त करण्या इतका अधिकार या नरदेहाचा आहे. हे संतांनी वारंवार सांगून दिलं. पण तरी सुद्धा आम्ही मात्र जन्माला येतो, निसर्गाच्या नियमाप्रमाणे मोठे होतो, निसर्गाच्या नियमाप्रमाणे इथनं निघूनही जातो. मग मिळवलं काय, केलं काय? कधीतरी स्वतःला प्रश्न विचारावा की माझ्या येण्याचं प्रयोजन काय आहे? मी कशा करता जन्माला आलोय? कोहम कथमिदम जातम आचार्य म्हणतात. मी कोण आहे? ठाकूर आपले मुरारी बापू फार सुंदर सांगतात बरं का त्यांच्या प्रवचनात. ते म्हणाले लगा के देखा है एंगेज टोन सुनाई देगी म्हणले. लावलाय का हो कधी? आपल्याच मोबाईलवरून आपलाच नंबर डायल कधी केलाय का? नाही करत, पण करून बघा. आता नको. विठाला नंतर करा बघा प्रयोग. काय होतं? इस समय सभी लाईन व्यस्त है असं उत्तर येईल आपल्याला. आपण आपल्याला कधी फोनच लावत नाही. आपण आपला श्वास सुद्धा कधी ऐकत नाही. आपण आपल्या आतमध्ये कधी डोकावून बघायलाच तयार नाही. म्हणून संतांनी आम्हाला शिकवलं की अरे बाबा, आम्ही ज्या ब्रह्मरसाचं पान केलं ना, आमचाही प्रपंच होताच की, पण प्रपंच करून सुद्धा त्यामध्ये न गुरफटता तुकोबराय भामनाथाच्या डोंगरावर तासनतास बसायचे. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे या परमोच्च अवस्थेला जाऊन तुकोबराय साधना करत होते. सिद्धावस्थेची धडपड आणि साधकावस्था ते सिद्धावस्था हा प्रवास करून महाराज अशा पदाला पोहोचले. अणुरणी याथोकडा तुका आकाश एवढा. साक्षात अद्वैताचा साक्षात्कार अनुभवला. मी आणि तो वेगळा नाही हे कळून सुद्धा तू देव मी भक्त ऐसे करी. नको ब्रह्मस्थिती, नको ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थिती, मी भक्त तू देव ऐसे करी. हे देवालाच मागणं मागितलं की देवा मला काही नको, सगळ्याची प्राप्ती झालीये, पण तुझ्यापासून वेगळं राहून तुझं भजन करण्यात आनंद आहे. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी असेल, आपण ज्ञानेश्वरीतल्या 18व्या अध्यायाचं काल पारायण केलं. आपण छान केलं. पारायण का करायचं? देगलूरकर महाराज, मोठे देगलूरकर महाराज म्हणायचे, एकाने विचारलं त्यांना, महाराज पारायण का करायचं, कुठपर्यंत करायचं? त्यांनी उत्तर दिलं होतं, नारायण भेटेपर्यंत पारायण करायचं. जमेल का आपल्याला? आमची तेवढी तितिक्षा नाही, आमचा तेवढा प्रयत्न नाही. पारायणाचा उद्देशच आहे नारायणाची प्राप्ती. पण देवच जर भेटणार नसेल तर आमच्या पारायणाला काय अर्थ आहे? आमच्या हातामध्ये जपमाळ असते, आमच्या हातामध्ये पोथी असते, ज्ञानेश्वरी असते, गाथा असते, पण बऱ्याचदा सिरियल पुढे चालू असते. त्याचं काय करायचं? एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत महाराज म्हणाले, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला चित्कळिका प्रगटली असे. एक एक अक्षर अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणार आहे. एक एक अक्षर परतत्वाशी अनुसंधान साधणार आहे. त्यामुळे त्या अक्षरांची, त्या शब्दांची पूजा व्हावी. आणि प्रत्येक अक्षराला परतत्वाचा स्पर्श आहे. हे जर आम्हाला खरं आहे ना, तर ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा असं म्हणतात की इतक्या हळुवारपणे उलगडावं, गाथेचं पान इतक्या हळुवारपणे उलगडावं, कारण संतांच्या संवेदना त्याच्यात एकवटल्यात. हो, आम्ही बाकीचे पुस्तक फाड 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 उलटतो, तसं नाही ज्ञानेश्वरीला हाताळावं, तसं नाही गाथेला हाताळावं, तसं नाही भागवत हातात घ्यावं. कारण ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आमच्या जीवनाचा उत्तम मार्ग घडवून जाणार आहे. अलीकडच्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामींपासून ते अगदी दत्त संप्रदायातले अनेक संत असतील, गाणपत्य संप्रदायातले अनेक संत असतील,
अनेक संतांनी तुमच्या माझ्या कल्याणाचाच मार्ग दिला आणि भगवंताचं तुमच्या माझ्या जीवनामध्ये किती मोठं स्थान आहे. कशा करता देव प्रकट होतो, का अवतीर्ण होतो, भगवंताच्या येण्यामागचं प्रयोजन काय आहे. ज्या काळामध्ये भगवंत येत होता, कृते यध्यायतो विष्णू, प्रत्येक वेळी त्याला प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला. कृतयुगामध्ये भगवंताचा ध्यान मार्ग सांगितला. त्रेतायाम यजतो मखैः, मख म्हणजे यज्ञ. त्रेतायुगामध्ये भगवंत प्राप्ती करता यज्ञ मार्ग सांगितला. द्वापारा युगामध्ये तेथ सेवा हा दारवंठा, माऊलींनी सुद्धा सांगून दिलं, जो ज्ञानाचा पुरवठा. तेथ सेवा हा दारवंठा, जो स्वाधीन करी सुभटा. भगवंताच्या जवळ जायचं असेल तर इतकं सोपं आणि सुंदर दार माऊली सांगतात आम्हाला, सेवेचं दार. काही अवघड नाही. ज्याला जिथं जितकी शक्य आहे तेवढी सेवा करावी, भगवंत जवळ येणार आहे. नुसतं येणार नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांच्या दारात येऊन उभा राहिला भगवंत. तुमच्या माझ्या दारात का नाही येणार, तुमच्या माझ्या घरात का नाही येणार. जनाबाईंनी आणलं होतं की हो त्याला, देवळातला देव देऊळ सोडून स्वयंपाक घरात आला होता त्यांच्या. हा अध्यात्मातला एक स्त्री संत असून सुद्धा जनाबाईंनी गाजवलेला पुरुषार्थ आहे. मी म्हणते की भगवंताला देऊळ सोडून यावं लागलं, तिच्या बरोबर जात्यावर दळण दळावं लागलं, नव्हे तिची वेणी फेणी सुद्धा केली हो देवानी. झाडलोट करी जनी, झाडलोट करी जनी, केरभरी चक्रपाणी, चक्रपाणी केरभरी चक्रपाणी. झाडलोट करी जनी, केरभरी चक्रपाणी, चक्रपाणी केरभरी चक्रपाणी. किती काम करावं. जनी जाय पाणीयासी मागे धावे, ऋषिकेशी जनी जाय पाणीयासी मागे धावे, ऋषिकेशी. मागे 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 देवानी जावं. असं काय केलं होतं. भक्तीच्या बळावर बांधलंच त्याला. जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेनं सोडी, तुला बांधलं गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर. मग त्या भगवंतांचं प्राकट्य भक्तासाठी आहे श्रोते. जे भक्त अखंड भगवंताची साधना करतात, भक्ती करतात, त्या भक्तासाठी भगवंताला यावं लागलं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण. भक्ताचं ऋण फेडण्याकरता भगवंत पुन्हा 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 गर्भवासाच्या वेदना सुद्धा स्वीकारतो आणि येतो. भगवंताचं प्राकट्य कशा करताय हे सांगतात आम्हाला तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगामध्ये. त्यासाठी शब्द वापरला धर्म. कशा करता भगवंत येतो, त्या भगवंताच्या येण्यामागचं प्रयोजन काय आहे, आल्यानंतर भगवंतांचं काज म्हणजे काम नेमकं काय आहे. आणि आज ज्या धर्माला ग्लानी आली आपण असं म्हणतो ना, खरं तर धर्माला ग्लानी येत नाही, धर्म कधीच बुडत नाही. आपण म्हणतो धर्म बुडाला, धर्म बुडाला. धर्म बुडत नाही, धर्म स्वयंसिद्ध आहे. धर्माला ग्लानी येते आणि त्या धर्माचं अभ्युत्थान करण्याकरता देवाला वारंवार यावं लागतं. प्रत्येक युगामध्ये भगवंत आले, त्याला प्राप्तीचे मार्गही आम्हाला संतांनी सांगून दिले. कृतयुगात ध्यान मार्ग, त्रेतायुगामध्ये मख मार्ग, यज्ञ मार्ग, द्वापार युगामध्ये सेवा मार्ग आणि कलियुगामध्ये म्हणाले देव देहाने नाही येणार. आमच्या सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात हा देवाचा नामावतार आहे. आता कलियुगात देव देहाने येणार नाही, तर नाम हेच त्याचं रूप आहे. नाम हाच त्याचा अवतार आहे किंवा हेच त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे इथं आल्यानंतर कलियुगातलं भक्तीचं साधन सोपं दिलं ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बस भगवंताच्या जवळ जायला हरी एवढं क्वालिफिकेशन पुरे, म्हणता आलं पाहिजे हरी. काय होतं, सगळ्या पापांचं क्षालन होतं हरी या जपानी, या मंत्रानी सुद्धा. फार काही अवघड उपासना सांगितलीच नाही हो. येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. काय करायचं, ऐक
आयता मोक्ष दिला ना ज्ञानोबांनी आमच्या हातात. कुठे श्रवण भक्तीमध्ये आयता मोक्ष आहे. कुठंही देहदंडन, मनाला दंडन करायची गरज नाही. सोपा परमार्थ सांगितलाय, कलियुगातलं सोपं साधन सांगितलंय. पण आता ग्लानी येणारा धर्म सावरायचा असेल, धर्माचं रक्षण करायचं असेल तर भगवंताला वारंवार यावं लागतं. आणि त्याकरता भगवंत सज्जनांच्या रक्षणाकरता येतो. नेमकं काय काय करतो हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणापासून. धर्माची तू मूर्ती धर्मरक्षा धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. संत श्रेष्ठ तुकोबारायांनी भगवंतांच्या अवताराचं प्रयोजन सांगितलंय. देव अवतार घेतो. अवतार या शब्दामध्ये, अवतीर्ण या शब्दामध्ये तृ हा धातू आहे. तरती असा त्याचा अर्थ आहे. तरती म्हणजे वर जाणं आणि अव हा उपसर्ग लागल्यामुळे अवतरती म्हणजे भगवंत खाली येतो. संत सुद्धा देवाचेच रूप आहेत म्हणून संत अवतीर्ण होतात. प्राकट्य होतं संतांचं. संतांचा अवतार होतो, देवाचा अवतार होतो. कशा करता अवतीर्ण होतात हो, त्याचं कारण तुकोबाराय सांगतात या चरणामध्ये. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भगवद्गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे. परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय धर्म भगवंतांच्या अवताराचं रहस्य आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी का जन्म घेतो, मी का अवतार घेतो याचं उत्तर देतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. मी पुन्हा पुन्हा जन्माला येतो. देव सुद्धा म्हणतो बघा मी पुन्हा येईन. आणि येतो येतो देव येतो. प्रत्येक युगात येतो. प्रत्येक काळामध्ये भगवंत आले. अनेकांनी त्याला ओळखलं, अनेकांनी त्याला पाहिलं, अनेकांनी त्याला आपलंसं सुद्धा केलं. काहींना देव कळतो, काहींना देव मिळतो, काही देव कळतही नाही आणि मिळतही नाही. मग आम्ही नेमकं कुठल्या वर्गात बसतो हा ज्याचा त्यांनी विचार करावा. देवाला मानता का हा प्रश्न पु ल देशपांडेंना विचारला होता.
फुलं म्हणायचे मी तसा नास्तिक आहे, मी देव मानत नाही, पण आपोआप मंदिरासमोरून जाताना माझी पावलं तिकडे जातात, मी नतमस्तक होतो. फुलं म्हणायचे का हो? देखे मनुष्य जात सकळ. माऊलींनी उत्तर दिलं, स्वभावतः भजनशील. आम्हाला भजन करा असं सांगावं नाही लागत, आतून ती प्रेरणा होते, आमचा स्वभावच आहे तो. पण इथे आल्यानंतर मन इकडे वळत नाही. संतांना आम्हाला वेळोवेळी सांगावं लागलं की अरे धर्माच्या मार्गाने चला, धर्माचं आचरण करा. पण बऱ्याचदा काय झालं, धर्माचं पालन न केल्यामुळे, धर्मशास्त्र न सांभाळल्या गेल्यामुळे धर्माची आज दशा अशी होऊन गेली की धर्माला ग्लानी येत चालली, धर्माला ग्लानी आली. ज्या काळामध्ये पृथ्वीवर पापाचा भार वाढला, दैत्यांचा भार सहन होत नव्हता, अविचार वाढले, अत्याचार वाढले, त्यावेळी भगवंताला यावं लागलं, राक्षसांचा निपात केलाय त्यांनी. म्हणून बघा, या धर्माच्या रक्षणाकरता भगवंतांनी प्रत्येक वेळी हातात शस्त्र घेतलंय. आमचे सगळे अवतार, 10 अवतार आपल्याला माहिती आहेत, पण भागवतामध्ये 24 अवतारांच्या कथा आहेत. आणि या 24 अवतारांपैकी प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी आपल्या हातात शस्त्र घेतले. भगवंत शस्त्रधारी आहे. सावरकर म्हणायचे, शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. तुमच्या हातामध्ये शस्त्र धरणं हा गुन्हा नाहीये, हे पाप नाही. त्या शस्त्र धरण्यामागे काय प्रयोजन आहे, काय हेतू आहे, त्यावर पाप पुण्याची संकल्पना ठरते. रामांच्या हातामध्ये शस्त्र होतं, रावणाच्याही हातात शस्त्र होतच की हो. पण आपण पूजा कोणाची करतो? आपण रामांच्या कोदंडाची पूजा करतो, रावणाच्या धनुष्याची कोण नाही पूजा करत. हा, रावणाचे पुतळे उभारणारी माणसं भरपूर आहेत. रावण दहना करता भला मोठा रावणाचा पुतळा उभारतात. मला असं वाटतं त्या रावणाच्या पुतळ्याची उंची वाढवण्यापेक्षा रामाच्या चरित्राची उंची कळाली भारताला तर फार मोठं होईल. आमच्या गणपती बाप्पांच्या चरित्राचा किंवा सुंदर अशा त्यांच्या अवतारांचा जर अभ्यास आमच्या मुलांनी केला तर गणपती नेमकी देवता काय आहे, का अवतार घेते, का प्रयोजन आहे मंगलमूर्तींचं? मंगल करणारी देवता आहे मंगलमूर्ती, विघ्नहर्ता आपण असं म्हणतो. अवतार घेतात, अनेक अवतार कथा आहेत मंगलमूर्तींच्या. दुष्टांचा नाश करणं हे त्यामागचं प्रयोजन आहे, धर्माची स्थापना करणं, धर्माचं रक्षण करणं हे त्यामागचं प्रयोजन आहे. मंगलमूर्ती अवतार घेतात, विघ्नहर्ता असं आपण त्यांना म्हटलंय. आपण प्रत्येक चतुर्थीला उपवास करतो. प्रत्येक चतुर्थीचा उपवास सुटताना चंद्रोदय कधी होईल, चंद्रोदय कधी होईल याचं चिंतन जास्त दिवसभर चालतं. हा विषय वेगळा आहे. म्हणजे तो चंद्र उदय होण्याकडेच आमचं चतुर्थीच्या दिवशी जास्त लक्ष असतं ना. पण तरी सुद्धा आमच्या सगळ्यांचं इष्ट आराध्य दैवत सिद्धिविनायक आहे. तो सिद्धीचा दाता आहे ना, म्हणून तो सिद्धिविनायक आहे. सिद्धी प्रदान करणारा भगवंत आहे. विघ्नांचं तो हरण करतो. गुरुचरित्रातली ओवी आहे, हालविसी कर्णयुगुले तेथोनी जो का वारा उसळे, तयाचे निवाते विघ्न पळे, विघ्नांतक म्हणती तुझ. तो विघ्नांचा अंत करतो, म्हणून विघ्नांतक. नुसता कान हलवला तरी निघून जातात विघ्न. पण मला असं कधी कधी वाटतं तो विघ्न हरताय, पण त्याची आपण प्रतिष्ठापना करतो भाद्रपदात. घराघरात 10 दिवस गणपती बाप्पा येतात. आता माघीची जयंती सगळीकडे सुरू आहे, पण इथे जसं पारायण सुरू आहे, इथे जसा नामगजर सुरू आहे, तसा सगळीकडे असतोच असं नाही. गणेश जयंती पण डीजे शिवाय होत नाही. ही शोकांतिक आहे. म्हणजे त्या विघ्नहर्त्यावर केवढं मोठं विघ्न आणतो आम्हीच. येताना तो शांततेत येतो, प्रतिष्ठापना केली जाते, आणि जाताना मात्र वाजत गाजत त्याला नेतात. वास्तविक उलट व्हायला पाहिजे. जाताना निरोप देताना डोळ्यात पाणी यावं अशा मंगलमूर्तीला, की तो 10 दिवस येतोय, तुमच्या माझ्या जवळ बसतोय सानिध्यात, त्याच्या सानिध्यात आपण आहोत. प्रतिष्ठापना करताना भगवंताची मूर्ती प्रतिष्ठित करतो. आणि गुरुजी काय म्हणतात, पौरोहित्य करणारे आपले पुरोहित काय सांगतात? आपण म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बुडवला. तो नुसता बसत नाही, तो प्रतिष्ठित होतो ना. मग त्याच्यामध्ये प्राणचेतना उतत असताना अस्मिन् पुगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. भगवंतांचं आवाहन करतो आपण. कसं ये देवा, सुपारी म्हणून त्याचं ध्यान करतो आपण. आता ठीक आहे, पूजेमध्ये आम्ही सगळ्याच मग नको असलेल्या सुपाऱ्या, नको असलेली फळं तिथं ठेवतो, हा विषय वेगळा आहे. देव म्हणतात मला काही देऊच नका ना, मला नाहीये कशाची गरज. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरतम अश्नामी प्रयतात्मनः. पै भक्ती एकी मी जाणे, येथे सान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे बोलते, आम्हाला दुसरं काही नको. भगवंत स्वतः स्पष्ट सांगतात.
आम्ही पूजा अर्चा जपजाप्य व्रत वैकल्य दान धर्म उपास तापास सगळं करतो, पण त्याच्यात देव असतो का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सगळं राहतं. मग ती देवता ज्यावेळी स्थापित होते त्यावेळी आपण तिचं आवाहन करतो, अस्मिन पूगी फले महागणपतीम सांगम सपरिवारम सायुधम, तू तुझ्या आयुधांच्या सह, सशक्तिकम तुझ्या शक्तींच्या सह देवा तू ये आमच्यात विराजमान हो आणि आम्हाला या शक्तींचं प्रदान कर, आम्हाला तुझ्या गुणांचं तू प्रदान कर. कारण भगवंत षडगुणैश्वर्य संपूर्ण आहे. माऊली त्याचे गुण सांगतात. भगवान का म्हणतो आपण त्याला? भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापण. गुणांनी जो व्यापताय तो भगवान आहे. गुणांनी जो व्यापलेला आहे तो भगवान आहे. ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ, येणे कारणे भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. आणि भगवंत असा आहे जो गुणांनी युक्त आहे, तो भगवंत तुमच्या माझ्यामध्ये मंगलमूर्ती म्हणून आज अवतीर्ण झालेला आहे, महोत्कट म्हणून अवतीर्ण झालाय. कशा करता अवतार आहे त्याचा? तुकोबराई उत्तर देतात, धर्म रक्षावया. कशाला म्हटलं धर्म? शास्त्रकारांनी वर्णन केलं, धर्माची व्याख्या सांगितली, बऱ्याच व्याख्या आहेत बरं का धर्माच्या, पण अलीकडे धर्म हा शब्द उच्चारला की अनेकांचं डोकंच फिरतं, फार संवेदनशील वातावरण होऊन बसतं. पण धर्म या शब्दाचा खरा अर्थ, खरी व्याप्ती, धारणात धर्म इत्याहु, धर्मो धारयते प्रजा तस्या धारण संयुक्त सधर्म इति निश्चया. जो धर्म आमची धारणा करतो, जो धर्म आम्हाला सांभाळतो त्याला म्हटले धर्म. सोपं सांगू, आमच्या शास्त्रकारांनी, पूर्वसुरींनी, ऋषी मुनींनी अशी काही जीवन पद्धती आम्हाला दिली आहे ठरवून. विधी निषेधात्मक जीवन पद्धती आहे. अमुक 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 केलं पाहिजे आणि हे 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 करायचं नाही, या मार्गाला जायचं नाही, असा एक मार्ग आखून दिला. विधी आणि निषेध, हे हे करावं आणि हे हे करू नये, ही सांगणारी जी जीवन पद्धती आहे त्याला म्हटलंय धर्म. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणणारा कार्ल मार्क्स नावाचा तत्ववेत्ता या भूमीत येऊन गेला. बहुतेक मला वाटतं अफू खाऊन केलेलं ते विधान होतं. धर्म ही अफूची गोळी, अरे छे, धर्म आमचं रक्षण करतो. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. धर्मो धारयती प्रजा, धर्म प्रजेची धारणा करतो. अगदी सोपं, माणसानी माणसाशी माणसासारखं वागणं त्याला म्हणायचं धर्म. विठ्ठल. मग अशा धर्माचं रक्षण करण्याची ज्यावेळी वेळ येते, धर्माला आम्ही एका अशा साच्यामध्ये बसवलंय की आम्हाला असं वाटतं हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म असं काही नाहीये बरं का. धर्म म्हणजे धारणा, प्रजेची धारणा होते, सांभाळणारा आहे तो धर्म आहे. माऊलींनी सांगितलं, धर्माला माऊली म्हटलंय. ज्ञानोबरायांनी धर्मशास्त्राला, श्रुतीशास्त्राला माऊली असं संबोधन दिलंय. पै अहिता पासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा. श्रुतीला माऊली म्हटलंय, शास्त्राला माऊली म्हटलंय ज्ञानोबरायांनी. आई काय करते हो? धर्म आई सारखा असतो. आई काय करते? लेकरू जर चुकलं तर त्याला 2 फटके देते. आईचं काम आहे ना ते. लेकरू चुकलं तर त्याला 2 फटके देते आणि तेच लेकरू जर आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसून सुद्धा राहते. धर्म असा आहे आम्हाला. धर्म आई सारखा आम्हाला सांभाळतो, म्हणून आमचं आचरण हे धर्माचं असावं. आणि याच धर्माचं रक्षण करण्याची वेळ जेव्हा येते त्यावेळी भगवंताला यावं लागतं. ज्यावेळी भगवंत येऊ शकत नाही त्यावेळी भगवंत आपल्या संतांना पाठवतो. आणि मग संत सुद्धा साक्षात देवच आहेत, पण प्रत्येक कुळात जातीत अवतीर्ण होतात याच धर्माच्या रक्षणाकरता. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून महाराज म्हणतात ना, आम्ही इकडचे नाही, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याचे कारण असे. बोलिले जे ऋषी साच भावे, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. आता हेच काम करण्याकरता आम्ही आलोय. असा धर्म रक्षण करण्याकरता, धर्माला आलेली ग्लानी दूर करण्याकरता. म्हणून तर पुढच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या देवता आमच्या अवतीर्ण होतातच, पण पुढच्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये ज्ञान कलंकित झालेलं असताना, शौर्य भयभीत झालं असताना, तारुण्य दिशाहीन झालं असताना, वार्धक्य निराधार झालं असताना आणि चारित्र्याची होळी पेटत असताना, त्या होळीत आमची माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होते. हो, असा काळ विलक्षण होता. चारही बाजूंनी यवनांचं आक्रमण होतं. धर्म आमचा संकटात होता. चारही बाजूंनी धर्मावर हल्ले होत होते, आघात होत होते. आणि अशा वेळी या धर्माचं रक्षण करण्याकरता एक शककर्ता राजा या भूमीमध्ये जन्माला येतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. याच धर्माचं रक्षण करावं
धर्मासाठी मरावे मरोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले असं सांगणाऱ्या समर्थांचं शिष्योत्व पत्करलं. एकीकडे तुकोबराय आम्हाला सांगत होते धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. कशा करता यायचं तुमचं माझं काम आहे. एक साधक म्हणून एक वारकरी म्हणून प्रत्येक जीवाचं हिंदू म्हणून आपण आहोत ना तर आमचं काम आहे की भगवंताचं ऐकावं भगवंताचं प्रयोजन समजावून घ्यावं. आणि संतांनी सुद्धा छत्रपतींना काय सगळ्यांनाच समजावून सांगितलं ना ओ धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. इथं नामाचा प्रचार व्हावा भक्तीचा प्रचार व्हावा आणि धर्माचं खऱ्या अर्थी पालन व्हावं. योग्य दिशा कुठली असावी धर्माची दिशा कुठली असावी याचं उत्तर महाभारतामध्ये यक्षप्रश्न नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये पांडवांच्या आईला आपल्याला कथा माहितीये कुंती मातेला तहान लागली होती आणि सगळ्यात कनिष्ठ पांडव होता त्याला सहदेवाला सांगितलं जा रे सहदेवा माझ्यासाठी पाणी घेऊन येतोस का. सहदेव गेले पाणी आणायला. एक स्वच्छ सरोवर दिसलं फुलांचे ताटवे फुललेले आपल्या ग्रामीण शब्दात नितळ पाणी ज्याचा तळ सुद्धा निशेष दिसतोय असा नितळ स्वच्छ पाणी दिसलं आणि कमंडलू बुडवला पाण्यामध्ये. आकाशवाणी झाली मुखावर कानावर शब्द पडले की खबरदार या तळ्यातलं पाणी तुला घेता येणार नाही आधी परवानगी घ्यायची आणि मग पाणी घ्यायचं. सहदेवाने दुर्लक्ष केलं तसाच कमंडलू बुडवला पाणी घेतलं आणि निघाला. वाटेवर बेशुद्ध पडला मूर्छित झाला खाली कोसळला. परत नकुल गेला नकुलाच्या बाबतीतही तेच घडलं पाणी घेऊन येताना तोही बेशुद्ध पडला. मग अर्जुनाच्याही बाबतीत तेच घडलं भीमसेनांच्या बाबतीतही तेच घडलं. आणि बराच वेळ झालेली माझी 4 भावंड काय येईनात म्हणून सगळ्यात ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर धर्मराज म्हणून तर सगळी जबाबदारी त्यांच्याकडे होती. युधिष्ठिर त्यांनाच म्हणतात जो युद्धी स्थिर आहे तो युधिष्ठिर आहे. आपल्याही जीवनामध्ये अखंड संघर्षजन्य परिस्थिती असते पण आपल्याला युधिष्ठिर होता आलं पाहिजे जो युद्धी स्थिर सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असं राहता येईल का. सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. युधिष्ठिर असे होते युद्धी स्थिर. आपल्याही जीवनामध्ये अखंड युद्धजन्य परिस्थिती असते ना तेव्हा तसं राहता आलं पाहिजे. काय केलं युधिष्ठिरांनी गेले 4ही भावंड अशी मृतवत पडलेली आहेत जवळ गेले आणि मग तिथे सगळ्यांना उद्देशून नमस्कार केला आणि म्हणाले हे स्थान देवतांनो हे जलदेवतांनो हे ग्राम देवतांनो जो कोणी तुम्ही असाल ही माझी भावंड इथं मृतपाय पडलेली आहेत कुठलाही अपराध नसताना ज्याने कोणी हे काम केलंय कृपया माझ्या समोर येईल का. याला म्हणायचं युधिष्ठिर आता ये तुला बघून घेतो असं नाही. कृपया माझ्या समोर याल का कुणी काम केलंय हे माझ्या भावंडांना कुणी असा पद्धतीने त्रास दिलाय. आणि मग तो यक्षराज प्रगट झालाय तो धर्मच होता तो प्रगट झाला आणि धर्मराजाला सांगितलं की धर्मा माझ्या प्रश्नांचे योग्य उत्तर दे मग तुला मी या सगळ्या तुझ्या भावंडांना पूर्ववत करून देईन. धर्मराज म्हणाला ठीक आहे तुम्ही प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर यथायोग्य देण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणायचं हुशार विद्यार्थी. मी प्रयत्न करतो आणि अत्यंत सुंदर असं या प्रकरणामध्ये प्रश्न उत्तर झालेली आहेत. यक्षराजांनी धर्माला सुंदर सुंदर प्रश्न विचारलेत. त्यातला एक प्रश्न असा होता धर्मा जीवनाची दिशा काय असावी. जीवनाची दिशा काय असावी. मोठ्यात मोठ्या प्रश्नाला कमीत कमी शब्दात जो उत्तर देतो ना त्याला धर्म असं म्हणतात. त्याला हुशार विद्यार्थी असं म्हणतात. धर्मराजांनी तेच केलं. प्रश्न होता जीवनाची दिशा काय असावी. धर्मराजांनी एका शब्दात उत्तर दिलं संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता त्या संतांनी जो दाखवलेला मार्ग आहे दिलेली दिशा आहे ना त्या दिशेला धर्म असं नाव दिलंय. संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे तो धर्माचा आहे म्हणून आपण आचरण करावं ते धर्माचं. डोळे झाकून त्या वाटेवर चाललो ना की आम्ही धर्माचंच आचरण केलं असं होणार आहे. तेणेची पंथे चालू जाता न पडेची गुंता कोठे काही. त्या वाटेवरून चालूया
आमचं गंतव्य आम्हाला मिळेल, आम्ही योग्य प्रगती पथावर गेल्याशिवाय राहणार नाही, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वापर्यंत पोहोचेल. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन, संतांच्या अवताराचं प्रयोजन, संतांचं या भूमीसाठी किंवा जनमानसासाठी दिलेलं योगदान सगळंच लक्षात ठेवूया आणि धर्माप्रती कृतज्ञ राहूया. आईसारखा धर्म आम्हाला सांभाळतो ना भगवंत, याच धर्माच्या रक्षणाकरता जन्माला आले ना हो. ज्या महोत्कट विनायकांचा आज अवतार आहे ना, राक्षसांना मारण्याकरता भगवंतांनी अवतार घेतला. आणि भगवंत असे होते, कलेचे उपासक आहेत, विद्येचे उपासक आहेत. हा, विघ्नहर्ता तर भगवंत आहेतच, पण आज प्रत्येक कलाकारासाठी, प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीसाठी गणपती हे आराध्य दैवत आहे, गणांचा तो अधिपती आहे. देवांतक आणि नरांतक या युद्धामध्ये आजच्या जन्माच्या निमित्ताने जे युद्ध भगवंतांचं झालंय, ज्याच्यासाठी आजचा अवतार आहे महोत्कट, त्या युद्धामध्ये भगवंतांनी घनघोर युद्ध केले देवांतक आणि नरांतकाशी. त्या युद्धामध्ये 21 गणांची निर्मिती केली होती, 21 जण योद्धे. तेव्हापासून 21 या अंकाला महत्व आहे. आम्ही ते युद्ध वगैरे काही जाणत नाही, पण 21 मोदक मात्र आपण जाणतो, नाही का? बाकी काही राहू दे, 21 मोदकाकडे आमचं फार लक्ष असतं. खरं सांगू का, अथर्व शीर्ष आपण नेहमी म्हणत असाल, अथर्व शीर्षामध्ये कुठेही मोदकाचा उल्लेखच नाहीये. न म्हणायला अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये थोडासा उल्लेख केला, यो मोदक सहस्त्रेण यजती. म्हणाले जो यज्ञ कर्म करतो, यज्ञामध्ये सहस्त्र मोदकांचं जो हवन करतो तो मला प्राप्त करतो. म्हणजे भगवंतांच्या त्या फलश्रुतीमध्ये सांगितलंय फक्त मोदकाचा उल्लेख. मग त्याचा भगवंतांचा जो अवतार आहे, जे रूप आहे भगवंतांचं, काय ध्यान आहे का आजच्या दिवशी भगवंतांचं ध्यान करायचं? त्याचा अवतार कशा करताय? मग आधी भगवंतांचं नाम, भगवंताचं रूप, त्याचं ध्यान लक्षात घेणं गरजेचं आहे. कसा आहे मंगलमूर्ती? सिद्धिविनायक कसा आहे आपला? मांडी घालून बसलेला आहे. स्थिर आसन आहे भगवंतांचं, स्थिर. शास्त्र सांगतं, शास्त्रानुसार असलेली भगवंतांची ती मूर्ती आहे, स्थिर आसन. आता कुठल्याही रूपात गणपती दिसतो मंडळाचा, तो विषय वेगळा आहे. तो ट्रॅक्टरवर पण बसलेला असतो, तो मोटरसायकलवर पण बसलेला असतो, अजून कुठले देखावे करतील काही सांगता येत नाही. पण योग्य मूर्ती, आसनस्थ झालेला गणपती बाप्पा आहे. आसन, योग्य आसन. का आसन? स्थिर आसनाला महत्व आहे. गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीतनं सुद्धा आम्हाला किती काय घेता येतं बघा. स्थिर आसन आहे बाप्पाचं. श्रोते हो, त्याच आसन स्थिर राहू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे. म्हणून तर आमच्या सगळ्या संतांच्या वाङ्मयाच्या ग्रंथाचा प्रवेश मंगलमूर्तीच्या आराधनेने होतो. विठ्ठल विठ्ठल ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. सगळ्यांनी समर्थ रामदास स्वामींचं आराध्य दैवत गणपती बाप्पांनी सुरुवात केली. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ, मूळ आरंभ. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी मूळारंभ, सृष्टीचा आरंभच ज्याच्यापासून झालाय, म्हणून त्याचं जे रूप आहे ना, ते आम्हाला आमच्या संतांनी सांगितलंय. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
सर्वांचे हा क्षेपक अभंग आहे खरं तर, पण तरी सुद्धा प्रसिद्ध आहे, सगळ्यांच्या कानावर पडलेले ऐकलेले आहे. सुंदर सांगितलंय, ऐसे तिन्ही देवा जिथून सगळे देव जन्माला येतात. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप, सगळ्या जगाचा मायबाप आहे तो. बिग बँग नावाची थेअरी बघा, आपलं शास्त्र नाही पटलं की आपल्याला लोकांच्या भाषेत सांगावं लागतं. परकी यांनी एक थिअरी मांडली, खरं तर भारतीयच अभ्यासावरती मांडली ती, त्याला नाव दिलं बिग बँग. बिग बँग थिअरी. काय थिअरी आहे? त्यांनी असा शोध लावला म्हणे, तो आपलाच आहे, पूर्वी कोठेच नव्हते काही, आपल्याला माहितीये काहीच नव्हतं पूर्वी, पण सृष्टीच्या मुळाशी असा एक स्फोट झाला म्हणाले, असा एक नाद झाला. बिग बँग थिअरी म्हणते तो नाद असा होतो, तो नाद असा होता, सृष्टी उत्पन्न होताना सृष्टीच्या मुळाशी प्रचंड मोठा एक स्फोट झाला आणि त्याचा आवाज असा होता. ते थिअरीने शोधून काढलं, त्यांनी असं सांगितलं. पण हेच आम्हाला सगळ्यांनी संतांनी सांगितलं ना, ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न. समर्थ म्हणाले, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. ओम नमो जी आद्या, जो आद्य आहे, जो सगळ्याच्या सुरुवातीला आहे, तो गणनायक आहे, तो ओंकार स्वरूप आहे. आकार चरण युगुल, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला, असा तो अ उ आणि म, आणि मग ती अर्धबिंदी, असा तो ओंकार स्वरूप असलेला गणपती. त्याचं ध्यान आम्हाला आजच्या दिवशी करावं लागेल श्रोते हो. कसा आहे मंगलमूर्ती? मी सांगत होते, स्थिर आसन आहे. ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याचं आसन स्थिर राहतं. ज्याची बुद्धी चलबिचल आहे तो काहीच करू शकत नाही आयुष्यात. गणपती बाप्पा आम्हाला शिकवतो, सांगतो. का हो? कारण या बुद्धीला जर आम्ही जागेवर ठेवलं ना, तरी बुद्धी कुठे घेऊन जाते माहितीये? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एकाकेश राजे सकळ सिद्धी, एकाकेश राजे सकळ सिद्धी, एकाकेश राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही, ही बुद्धी आम्हाला त्या भगवंतापर्यंत, त्या केशी राजापर्यंत घेऊन जाते. ज्ञानोबराय सांगतात, मग ही बुद्धी प्रचंड जागरूक ठेवणं गरजेचं आहे. धर्म आम्हाला हे शिकवतो. साधू संतांनी आम्हाला हे जागते पण दिलंय. मन, मनगट आणि मेंदूला आलेली निद्रिस्थावस्था दूर करावी आणि जाग राहावं. जाग. तुम्ही आहात ना जागे? तुम्ही जागे आहात ना सगळे? तुम्ही म्हणाला आम्ही जागेच आहे. अहो, देहाची झोप नाही, मनाची झोप गेले कित्येक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून आम्हाला येते ना. वेळोवेळी संतांना आम्हाला जाग करावं लागतं. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांशी. जागणं महत्वाचं आहे. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. तुम्ही म्हणाल ताई पुढचं येत नाही का? हीच एक ओळ. अहो असंच आहे, ती 4 ओळीचाच एक श्लोक आहे, सेम. का तर म्हणाले प्रत्येक जागाचा अर्थ वेगळा आहे. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, म्हणाले जात जा. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, जागा धरून बसा. उगी सगळं झाल्यावर मग मागे येऊन बसा, नाहीतर मग मागून आल्यानंतर पुढे सगळ्यांना पाय लावत लावत पुढे येऊन बसा. असलं नाही करावं. अहो, कीर्तनामध्ये येऊन कसं बसावं याचंही शास्त्र सांगितलंय. कीर्तनात शिरावे जेवी धनिक गृही जपून चोरावे. आपण आलोय ना, हे शेजारच्याला सुद्धा नाही कळता का? मग का आपण इतरांना डिस्टर्ब करण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? त्यामुळे कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. पुढे कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, जागे राहा, झोपू नका तिथे जाऊन. पुढे कीर्तनासी नर हो तुम्ही जा आणि गा, नुसते बसू नका, तर तिथे गा सुद्धा. विठ्ठल विठ्ठल स्थिर आसन गरजेचं आहे. सध्या या बुद्धीमध्ये आम्ही इतका कचरा भरून ठेवलाय, इतका कचरा भरलाय. कधी आम्ही धर्म शिक्षण घेणार? कधी आम्ही धर्माची व्याप्ती समजून घेणार? आमचा धर्म कधी त्या धर्माबद्दल आदर व्यक्त? नको त्या गोष्टी फार भरल्यात बुद्धीमध्ये. परवा कोणीतरी म्हणलं हे काय डस्टबिन आहे का? इतका कचरा भरलाय याच्यामध्ये, याची आडवीन त्याची जिरवीन, तुला बघून घेईन. मग अहो 25 वर्षापूर्वी अमक्या लग्नामध्ये मला अमकी साडी हलकी दिली काय? आता माझ्या मुलीच्या लग्नात बघते म्हणून 25 वर्षाचं ते दुखणं घेऊन आम्ही जगतो. कशाला? नको ती ईर्षा, मत्सर, द्वेष सोडून देऊया, त्याग करूया. नको तो कचरा विकारांच्या दृष्टीने जर साठवला ना, तर ती बुद्धी काम नाही देणार, काम नाही. पण ती बुद्धी जर भगवंताच्या कामाला लावली ना, स्थिर ठेवली ना, मंगलमूर्ती आम्हाला शिकवतात, स्थिर आसन म्हणजे स्थिर बुद्धीचं लक्षण आहे. कीर्तनातच काय, कुठेही आसनाचे तासाभरात बरेच प्रकार करून होतात आपले. किती वेळा आपण आसन बदलले आता आपलं आपण बघा.
नाही का? भगवंत छान आसन मांडी घालून बसलेले आहेत. पायाशी कोण आहे देवाच्या? मूषक. गणपती बाप्पाला मूषक वाहन असं म्हटलंय. देवाचं हे जे वाहन आहे ना, ते आज बघा मोठ्यात मोठ्या माणसाचे कार्यकर्ते हा अगदी शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचतात. गणपती बाप्पांचा कार्यकर्ता येतो, त्याच्यावर आरूढ झालेत देव. मूषक कधी शांत बसत नाही, तो उद्योगाचं प्रतीक आहे. आणि उद्योगम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यकृत म्हणाले. जो उद्योगावर आरूढ आहे ना, त्याला मी सहाय्यभूत होतो, भगवंतांचं म्हणणं आहे. मूषक या शब्दाचा संस्कृतामध्ये अर्थ आहे आखू. आखू म्हणजे माया. जसं देवाला मूषक वाहन म्हणतात, तसं त्याला आखू वाहन सुद्धा म्हणतात. आखू म्हणजे माया. माया म्हणजे घरातली कुठली नावाची माया नाही आपली. माया म्हणजे जी आपल्याला संसारामध्ये अखंड नाचवतीये ती माया. देवाजवळ काय मागायचं? देवाजवळ त्याची भक्ती मागायची की त्याची माया मागायची? मायेला तर देवानी पायाशी ठेवलंय उंदराच्या रूपाने. उंदीर हे मायेचं प्रतीक आहे. उंदर हे चंचलतेचं प्रतीक आहे. माया सुद्धा चंचल असते. उंदीर कुरतडण्याचं काम करतो, माया सुद्धा कुरतडण्याचंच काम करते. विठ्ठल 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 माया कुरतडते आम्हाला. त्यामुळे अशा मायेला डोक्यावर घ्याल तर भवसागरात बुडून मरून जाल. बाप्पाची मूर्ती आम्हाला सांगते, तिला पायाशी ठेवा. भलं मोठं पोट आहे देवाचं. लंबोदर म्हटलंय. का हो? मोदक खाऊन का? नाही नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी. तुमचं माझं पाप भगवंतांनी पोटात घेतलं ना आईच्या मायेनी, म्हणून त्याचं पोट मोठं आहे. त्या पोटावर मोठी सोंड आहे, तिला वक्रतुंड आपण म्हणतो. सोंड वाकडी म्हणून देव वक्रतुंड नाहीयेत. वक्रांतुंड यती इति वक्रतुंड. हा जे वक्रगतीने जात आहेत त्यांना सरळ करणारा तो भगवंत आहे, म्हणून वक्रतुंड. पुढे एकंदर शरीराच्या मानाने त्याचे डोळे अत्यंत बारीक आहेत. सूक्ष्म दृष्टीचं लक्षण आहे ते. दूरदृष्टीचा आहे माझा बाप्पा. भले मोठे कान आहेत, मी मगाशी सांगितलं. गणपतीचे कान आपण लहान मुलांना सांगतो ते सुपासारखे असतात. परवा कॉन्व्हेंटच्या एका पोराला मी सांगितलं गणपतीचे कान सुपासारखे असतात. तो म्हणला हाऊ इट इज पॉसिबल? बिकॉज सूप इज लिक्विड. कॉर्न सूप त्याला आठवलं, टोमॅटो सूप त्याला आठवलं, व्हेजिटेबल सूप त्याला आठवलं. अहो, पाखडायचं सूप बघितलंय कुणी? जे असार आहे ते टाकून द्यायचंय, जे सार आहे ते जवळ करायचंय. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हा आशय देणारं गणपतीचं स्थान आहे ते. गणपतीची ती मूर्ती आहे. पण मंडळामध्ये गणपती राहतो एका बाजूला, देखावा मोठा असतो, आणि पडद्याच्या मागे दुर्दैवानं महाराष्ट्रातली तरुण पिढी पत्त्यांचा डाव रंगवते. त्याचं काय करता? काय करता? भक्तीचं विडंबन धर्मशास्त्रामध्ये, भक्तीमध्ये भक्तीचं विडंबन आम्ही करतो. इतकी नतद्रष्टता आजूबाजूला दिसत असताना मग आता मोठ्या माणसांची जबाबदारी, बोललं पाहिजे योग्य वेळी. भगवंतांच्या हातामध्ये पाश आणि अंकुश आहेत. मागच्या 2 हातामध्ये शस्त्र धारण केले. का? आजचा तो जन्म ज्याच्यासाठी आहे तो राक्षसाला मारण्याकरता, देवांतक नरांतकाला, सिंदुरासुराला मारण्याकरता, तारकासुराला ठार करण्याकरता देवानी हातात शस्त्र उचललं. पुढचे 2 हात आहेत, त्यातला एक हात वर देणार आहे, दुसऱ्या हातात मोदक आहे भगवंतांचा. आणि असा तो भगवंत वर देतोय, भक्तांना वर देतोय, अभक्तांना वर पाठवतोय. असा तो भगवंत आहे. म्हणून तो वरद विनायक, त्याचं नाव वरद विनायक सुद्धा आहे. वरदाता आहे तो, वर देणार आहे. हातामध्ये शस्त्र घेऊन दुर्जनांचा नाश केलाय भगवंतांनी. का हो? ज्यावेळी राक्षसांचा निपात केला त्यावेळी गणपती बाप्पा नाचले. उत्तम कलेची देवता आहे ती. तो नाच म्हणजे काही डीजे नव्हता. उत्तम शास्त्रीय क्लासिकल नृत्य केलं भगवंतांनी. बरं, मी असं म्हणाले की आमच्या तरुण वर्गाला राग येतो, ताई तुम्ही आम्हाला म्हणता नाचायचं नाही, डीजे मध्ये मिरवणूक करायची नाही, गणपतीला विसर्जन करताना नाचायचं नाही. अहो, देव सुद्धा नाचला होता ना. ते गाणं आहे की पायी घागऱ्या करीती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी. आहे ना, नाचतो गणराज रंगी. म्हटलं हो रे बाबा, तुझं सगळं बरोबर आहे. देव नाचला होता, पण त्यांनी राक्षसाला मारलं आणि मग नाचला. आपला काय पराक्रम? चमचा लिंबू. गणपती उत्सव आला की संगीत खुर्ची आणि चमचा लिंबू खेळता आपण आणि मग नाचता. अरे लाठी काठी प्रशिक्षण शिकूया, रायफल शूटिंग शिकूया. या देशातल्या तरुणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा बरोबर बंदोबस्त करूया. लव जिहादच्या केसेस वाढतायत, धर्मावर घाला येतोय. आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करणं फार गरजेचं आहे. भगवंत प्रत्येक वेळी देहाने अवतरण होत नाही. भगवंतांनी, आम्ही भगवंतांचं काम का नाही करायचं? का नाही करायचं? साधूंचं रक्षण करणं, धर्माची पुनर्संस्थापना करणं हे जर देवाचं काम आहे, दुष्टांचा नाश करणं हे जर देवाचं काम आहे. एक शककर्ता राजा आला ना इथे, मानव देह धारण करूनच आला.
पण धर्माचंच काम केलं ना, मग आम्ही जर त्यांचे वारसदार आहोत, या मातीत जन्माला आलो, ज्ञानोबा तुकोबांचे आम्ही लेकरं आहोत, तर आमचंही काम आहे धर्मरक्षण करणं. त्यामुळे भगवंतांचा अवतार सुद्धा धर्मरक्षणासाठी आहे. कशा करता आला देव, कुणा करता आला, एक उदाहरण दिलं अभंगाचं तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये. अंबरुची साठी जन्म अंबरुची साठी जन्म अंबरुचे साठी जन्म सोचे आले अंबरुचे साठी जन्म सोचे आले किती एक जन्म सोचे अमरुची साठी जन्म सोचे सांगा. अंबरीषीसाठी जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाळीले किती एक. भगवंतांनी आपल्या भक्तासाठी अवतार घेतले वारंवार. बरं, अंबरीषीसाठी जन्म सोशी येले. अंबरीश नावाच्या राजाची कथा आहे श्रीमद भागवत ग्रंथामध्ये. आपण बऱ्याचदा ती ऐकलेली आहे. एखादं अंबरीश राजांनी केले पारणं फेडणार. अंबरीश राजा नदीकाठी आपलं पारणं फेडणारे आता द्वादशीचं, आणि त्याच वेळी साधूंचं आगमन झालं. आपल्याला माहितीये दुर्वास ऋषी आले. आता दूरवास त्यांचं नावच असं आहे, दूरवास. ते फार वस्ती करण्याला फार बरं ठिकाण नाही. प्रचंड क्रोधायमान असलेले ते ऋषी होते. त्यांच्या जवळ फारसं कोणी जायचं नाही. जरा मनाविरुद्ध घडलं की कमंडलू काढायचे, पाणी शापून भस्म एखाद्याला करावं, असे दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषी आले, राजाला बरं वाटलं, चला साधू आलेत, सत्पुरुष आलेत. आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं, पाद्यपूजा केली, स्वागत सत्कार झाला. आणि आता आपण पारणं फेडूया ऋषीवर, आपण आलात तर तुमच्या साक्षीने या माझ्या एकादशी व्रताचं मी पारणं फेडतो. दुर्वास ऋषी म्हणाले, बाबा स्नानाला जाऊन येतो नदीवर, म्हणून गेले ते तिकडेच गेले. विसरले नाही यायला. बराच वेळ झाला. राजा विचार करतोय, मुहूर्त टळत चाललाय पारणं फेडण्याचा. म्हणून ब्रह्मवृंदांना पाचारण केलं, विचारून घेतलं की मी नेमकं काय करू. म्हणाले, तीर्थप्राशन कर, म्हणजे साधूचाही अपमान होणार नाही आणि तुझाही उपास, तुझंही पारणं फिटलं जाईल. राजाने तीर्थप्राशन केलं आणि दुर्वास ऋषी आले. राजाच्या चेहऱ्यावरचा तजेलदारपणा पाहिला आणि दुर्वास ऋषींना कळलं की यांनी याचं पारणं फेडलंय, माझा अपमान झाला. दुर्वास ऋषींनी शाप दिला की अरे, आपल्याला माहितीये कृत्या नावाची ती दासी आपल्या जटेतनं राजाच्या अंगावर सोडली. ती राजाने त्या क्षणी भगवंतांचं स्मरण केलं, आणि ज्या क्षणी भगवंताचं स्मरण एखादा भक्त आर्तस्वराने करतो ना, त्यावेळी भगवंत येतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. सगळ्या जीवांचा सांभाळ करतो तो, सकल जीवांचा करीतो सांभाळ. आलिया आघात निवाराय. भगवंत येतो. भगवंतांनी आपलं सुदर्शन पाठवलं, त्या कृत्येवर सोडलं. ती कृत्या तर मरून गेली, पण आता थांबव ना देवानी. नाही, ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्याच मागे लागलं. दुर्वास पुढे पळतायत, सुदर्शन मागे. दुर्वास ऋषींनी भगवंताकडे जावं, देवा अरे काय माझ्यावरच. भगवंत म्हणाले, आता ते माझाही ताबा नाहीये त्याच्यावर. म्हणाले, ज्याच्यासाठी मी सोडले त्याचा ताबा आता सुदर्शनावर. तेव्हा दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे जावे, क्षमा मागावी. आणि मग या प्रसंगामध्ये दुर्वास ऋषींनी जो शाप दिला होता ना, तो असा होता की तू अनेक प्रकारचे गर्भवास तुला सोसावे लागतील. भगवंतांनी अंबरीश राजावर इतकी मोठी कृपा केली की राजा काळजी करू नको, हे गर्भवासाचं दुःख मी स्वतःकडे घेतो. अंबरीशीसाठी सोशी येले, दुष्ट निर्दाळीले किती एक. म्हणून प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काळामध्ये भगवंत अवतीर्ण झाले. अनेकांचा संहार केला आणि अनेकांचं रक्षण केलं. साधूंचं रक्षण केलं, दुष्टांचा नाश केला. आणि मग पुढच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की देवा तू कसा आहेस, त्याचं एक गुणवैशिष्ट्य सांगितलं. अभंगाचं तिसरं. धन्य तुझ कृपा सिंधू मनतील
धन्य तुझ कृपा सिंधू मनतील धन्य तुझ कृपा सिंधू मनतील धन्य तुझ कृपा सिंधू मनतील धन्य तुझ कृपा सिंधू मनतील धन्य तुझ कृपा सिंधू मनतील धन्य तुझ कृपा सिंधू मनतील धन्य तुझ कृपा सिंधू मनतील धन्य तुझ कृपा सिंधू धन्य तुझ कृपा सिंधू मनतील आपुला तू बोल साथ करी 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 अंबरुषी साठी जन्म सोचिले 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 अंबरुषी साठी अंबरुषी साठी जन्म सोचिले अंबरुषी साठी जन्म सोचिले ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु श्री महाराज धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरीशी साठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळीले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबरशी साठी जन्म सोशी गेले दुष्ट निर्दाळीले किती एक भगवंत कृपा सिंधू आहे असं एक प्रभू असं एक तुकोबर आहे भगवंताला देतात की तो सिंधू म्हणजे सागर तो कृपेचा सागर आहे धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील देवा आम्ही तुला कृपेचा सागर समजतो तू काय कर आपुला तू बोल साच करी देवाचा बोल काय आहे देवाने दिलेलं आश्वासन काय आहे ते कुठल्याही नेत्यानं दिलेलं आश्वासन वेगळं आणि देवाने दिलेलं आश्वासन वेगळं आहे देवाचं आश्वासन 9वा अध्याय प्रसिद्ध श्लोक अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् भगवंत भक्ताचा योग आणि क्षेम दोन्ही सांभाळतो म्हणून देवाचं ब्रीद आहे हे योगक्षेमं वहाम्यहम् ते LIC वाल्यांनी चोरलंय बरं का ते त्यांचं ते नंतर झालं पण आधी देवाचं वचन आहे ते योगक्षेमं वहाम्यहम् मी सगळ्यांचा सांभाळ करतो म्हणून ते LIC वाले फोन करून आपल्याला इथं कोणी असेल तर माफ करा बरं का पण ते आपल्याला म्हणतात की नाही अहो तुमचं ते सगळं मेल्यानंतर हे मिळणार आहे मेल्यानंतर ते मिळणार आहे भगवंत म्हणतात नाही तुम्ही आहात तोपर्यंत मी तुमचा योगही सांभाळतो आणि क्षेमही सांभाळतो तुमच्या आयुष्यामध्ये कधीही न घडणारी घटना मी घडवून दाखवतो आणि ती घडलेली घटना ती वर्धिष्णू म्हणजे क्षेम कायम राहणं वर्धिष्णू होत राहणं याची जबाबदारी मी घेतो पण कधी अनन्याश्चिंतयन्तो मां जो भक्त माझ्याशी अनन्य आहे अनन्य या शब्दाचा अर्थ सांगतात अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता इतर कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय भगवंत चरणाचा आमचं कसं असतं आम्ही सगळ्यावर विश्वास ठेवतो पण 7 ठिकाणं अशी आहेत की जिथे पूर्ण डोळे झाकून विश्वास टाकावा मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी मंत्र तीर्थ द्विज देव दैवज्ञ म्हणजे ज्योतिष दैव जाणणारा दैवज्ञ मंत्रे तीर्थे द्विजे देवे देवावर दैवज्ञे भेषज म्हणजे औषध डॉक्टरांकडून आणलेलं औषध एखाद्या वैद्याने दिलेलं औषध आपण विश्वास आहे म्हणूनच घेतो ना
आपण डॉक्टरला असं विचारतो का की का बरं मी हे का घ्यायचं? डॉक्टर म्हणतील येऊ नको परत माझ्याकडे. एवढं प्रिस्क्रिप्शन देतो आपण, श्रद्धेने ते मेडिकल मध्ये जातो, काय लिहिलंय तेही वाचत नाही. का? विश्वास असतो. छानपैकी औषधं घेतो, 5 दिवस जो काही कोर्स असेल तो पूर्ण करतो. का? बरं वाटलं पाहिजे. विश्वास आहे. आपण म्हणतो या डॉक्टरचा गुण येतो, भाषा आहे आपली, त्याचा आपल्याला फरक पडतो म्हणून आपण ते घेतो. मग एखाद्या डॉक्टरवर आपण विश्वास ठेवतो. एखादा अंतराळवीर असतो, तो अंतराळात जातो आणि तिथं मंगळावर अमुक आहे, चंद्रावर अमुक आहे, आम्हाला सॅटेलाइट द्वारे चित्र पाठवतात. आम्ही बघितलेलं असतं का मंगळावर काय, चंद्रावर काय, पण आम्ही त्या फोटो बघून विश्वास ठेवतो. मग एखाद्या अंतराळवीरावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या डॉक्टरवर विश्वास ठेवतो. समजा कुणी जर सांगितलं ही विषाची बाटली आहे बरं का, आणि हे विष प्यायल्यानंतर माणूस मरतो, आपण असं म्हणतो का बघू बरं 2 थेंब मला दे, मी कुठं पिऊन बघितलंय माणूस मरतो की नाही. आपण विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. मग अमृतासारखं तुम्हाला मला जगायला शिकवणाऱ्या संतांवर आम्ही का नाही विश्वास ठेवत? का नाही विश्वास ठेवत? स्वामी विवेकानंदांनी समाज मानसाला खूप मोठा प्रश्न विचारला. धर्माचं खूप मोठं काम माझ्या स्वामी विवेकानंदांनी केलंय. अवघ्या 39 वर्षाच्या काळामध्ये शिकागोला गेले. भारत धर्माची, हिंदू धर्माची पताका तिथं शिकागोच्या भूमीत फडकवून आले. अमृतस्य पुत्र हा जगाला संदेश दिला. हिंदू धर्म आम्हाला सांगतो की बाबा रे तुम्ही अमृताचे पुत्र आहात, स्वतःला पापी समजू नका. म्हणून आज आम्ही हिंदू म्हणून पतित होत चाललोय. याचं कारण एकच आहे, आम्ही हिंदू म्हणून पतित होतो कारण आमचं मस्तक गंध शिवाय आहे, गंधही नाही. कपाळाला गंध लावायला तयार नाहीयेत आमची आजची पिढी. गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी, घरात तुळशीचं वृंदावन. अहो तुकोबरायांचं प्रमाण आहे, ज्याच्या घरात तुळस नाही ना त्याचं घर स्मशानगृह जाणार. ही आमची हिंदू धर्म परंपरा आहे, हा आमचा धर्म आहे. या धर्माचं रक्षण करणं तुमची माझी जबाबदारी, आणि देव त्याच्याकरताच आलेला आहे प्रत्येक वेळी, या धर्माचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा निपात करण्याकरता, साधू संतांचं रक्षण करण्याकरता. आज आम्ही पतित आहोत कारण आमचं मस्तक तिलकही नाही, कपाळाला गंध लावायला तयार नाही आहोत. आम्ही हात जोडून सांगते आमच्या लेकरांना, नवीन भावंडांना, पिढीला की काही असू दे, छोटासा का होईना गंध कपाळाला लावत जा. आज्ञाचक्र येते, वाईट शक्तींचा आघात होत नाही. भगवंतांचं सुदर्शन कायम आमचं रक्षण करतं. वाणी मंत्रही नाही आमची, वाणीला मंत्राचा स्पर्श नाही, नामाचा स्पर्श नाही. काय करतं नाम? हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते म्हटलंय. हरिनाम जिभेला धुवून काढण्याचं काम करतं. म्हणून तर माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. हरी नुसतं म्हणून तर बघा, त्याच्या पुण्याची गणना नाही करता येणार एवढं पुण्य गाठी घेऊन जाईल असा जीव. नुसतं हरी म्हणा. बरं, स्वतः अवघड उपासना केली माऊलींनी, पण आम्हाला सोपं दिलं साधन भक्तीचं. आम्हाला अत्यंत सोपं साधन दिलं, पण आमच्या वाणीला हरिनामाचा स्पर्श नाही, मंत्राचा स्पर्श नाही. भगवान भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलेलं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र असं आहे. ते म्हटल्यानंतर भगवंतांचं सुदर्शन, वासुदेवानंद सरस्वती टिंबे स्वामी महाराज आहेत दत्त संप्रदायातले, त्यांनी असं विधान केलंय की भगवंतांचं सुदर्शन आपल्या आजूबाजूला कायम फिरत राहतं. जेव्हा विष्णू सहस्त्रनाम पठण आपण रोज करतो, रोज काय होतं? यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. नुसत्या स्मरण मात्राने सुद्धा जन्म आणि मरण संपून जातं, संसाराचं बंधन गळून पडतं. म्हणून वाणीला नामाचा, मंत्राचा स्पर्श असावा. मस्तक तिलकहीन नसावं, मस्तकाला गंध असावा, कपाळाला छान. हातामध्ये शस्त्र धरण्याची वेळ आली तर ताकद असावी, वेळ आली तर हातात शस्त्र धरता आलं पाहिजे, तर आम्ही हिंदू म्हणून पतित होणार नाही. आणि मनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे श्रद्धा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर भगवंत म्हणले श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्य यतेंद्रियः. श्रद्धावान माणसालाच ज्ञान प्राप्ती आहे, आणि मग प्रवास असा आहे, ज्ञानी माणसालाच मोक्ष प्राप्ती आहे. आणि आम्ही सगळे आलोय कशा करता? आम्ही मुमुक्षु म्हणूनच, मोक्षाची इच्छा बाळगूनच आम्ही सगळे इथे आहोत ना. मोक्ष कुठल्या गावाला मिळत नाही, मोक्ष कुठली वस्तू नाही, ती विकत नाही मिळत. मोक्ष जिवंतपणे अनुभवण्याचा विषय आहे. मी मगाशी सांगितलं येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी आहे. माऊली सांगतात ना आम्हाला, मोक्ष आपल्याला हातात मिळेल, फक्त या म्हणाले धर्मकार्यामध्ये सहभागी व्हा. भगवंत जसा अवतीर्ण झाला तसं प्रत्येक वेळी त्याच्या कार्याला अनुकूल असं आम्हाला वागता येईल का? एक सुभाषित सांगून मी माझा विषय संपवते. भगवंत कृपा सिंधू आहे, करुणा सिंधू आहे, तो आलाय आमच्या करता. पण आता प्रत्येक वेळी जर देव अवतीर्ण होत नाहीये, हा नामावतार आहे देवाचा, तर आम्ही आमच्या पातळीवर काय करायचं? आम्ही त्याचेच आहोत ना, त्या शिवाचे आम्ही अंश आहोत, जीव आहोत. हो, प्रत्येक जीवाचं कर्तव्य काय? सुभाषित आहे, शतेषु जायते शूरः वक्ता दशसहस्रेषु.
सहस्रेषु च पंडितः दाता भवति वानवा. 100मध्ये एक शूर जन्माला येतो म्हणाले. राहिलं बाजूला आम्हाला नाही शूरपणा जमला, पण निदान भ्याडपणा तर नको करायला. जिथं धर्मकार्य आहे तिथे हिरिरीने पुढे जावं. जसं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं ना, हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् हे कौंतेय उत्तिष्ठ युद्धाय कृतदिश. उठ म्हणले आता बसायचं नाही. महाराज म्हणतात शेंडी तुटू नाहीतर पारंबी तुटू. आता पुढे चल, तुझी फजिती बघण्याकरता टपलेल्या लोकांना तुझ्या कृतीनं उत्तर दे. धर्माचं योग्य पद्धतीने रक्षण कर. त्यामुळे शतेषु जायते शूर हा भित्रापणा नसावा, भक्त निर्भय असावा, तर धर्मरक्षण धर्मपालन आम्ही करू शकतो. सध्या आध्यात्मिक माणसं जास्त भीतीखाली आहेत, लो कॉन्फिडन्स. कीर्तनाला येणारीच माणसं खाली माना घालू नये, अजिबात कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. अहो संतांनी सांगितलं भगवंताची कथा ब्रह्मांड भेदून पहिल्या न्यावी. तुकोबराय म्हणतात गदारोळ करावा. इथं महाराजांनी जप शब्द नाही वापरला, नाम घोष शब्द वापरला. सामुदायिक प्रार्थना, एकत्र यावं सगळ्यांनी. उगी कोपरेटिव्ह टिव एकट्याने नाही करायचं, सगळ्यांनी एकत्र यावं तर धर्मरक्षण होऊ शकतं. परवा कॉलेजचं टोळकं समोरनं येत होतं पुण्यात. मला असं वाटलं नुकताच बॉम्बस्फोट झालाय की काय यांच्याकडे. इतके उद्ध्वस्त झालेली कपडे, 10 ठिकाणी फाटलेले त्या जीन्स. नाही यांच्या घरात माणसं जास्त आहेत की उंदरं जास्त आहेत असं वाटावं. म्हणजे कशाला आम्ही सोफिस्टिकेटेडपणाचं नाव देतो. साधी जीन्स असते ती 2000ला जर मिळत असेल तर फाटलेली पॅन्ट 5000ला ब्रँडेड म्हणून मॉल मधनं विकत घेतो आम्ही. मग आम्ही संस्कृतीचं अधपतन होतंय की खरंच ऊर्ध्वगामी दिशेने आम्ही चाललोय. आमचा प्रवास याचा विचार करावा, विश्वास ठेवावा संतांवरती. भगवंतांनी अत्यंत निर्भीडपणे दैत्यांना तर संपवलंच, अवतार घेतले. शतेषु जायते शूरहा सहस्रेषु च पंडिता म्हणाले. 1000मध्ये एक विद्वान जन्माला येतो. राहिलं बाजूला आम्हाला नाही विद्वत्ता जमली, पण निदान अडाणीपणा तरी नको ना. वक्ता दशसहस्रेषु 10,000मध्ये एक वक्ता जन्माला येतो. राहिलं बाजूला नाही जमाला आम्हाला वक्तृत्व, पण निदान खरं बोलायला भीता कामा नाही जिथं खरं आहे. कारण सत्य हे भगवंताचं एक रूप आहे. सच्चिदानंद रूपाय, सच्चिद आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे ना, त्यातलं सत्य स्वरूप असलेला भगवंत आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा केला हा जगदाकार. देवच एकमेव सत्य आहे. त्यामुळे असा भगवंत, त्याच्याविषयी अनन्य भावाने आम्ही शरण जाणं, धर्माचं रक्षण करणं, आणि असा कृपा सिंधू असलेला भगवंत तेव्हाच आमचं रक्षण करतो. तुकोबराय म्हणतात अरे बाबा मी हे माझ्या तोंडचं नाही सांगत, मी पाहिली पुराणे, धांडोळीली दरुशने, मी सगळं पाहिलं आणि मग मी हा सिद्धांत मांडतोय. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुझ्या वर्णिती पुराणे, वर्णिती पुराणे. 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 होय नारायण अंबरुची गाठी जन्म ज्योती येले, जन्म ज्योती येले. अंबरुची गाठी जन्म ज्योती येले, जन्म ज्योती येले.
अमृतीसाठी जन्म सोचिले जन्म सोचिले अमृतीसाठी जन्म सोचिले जन्म म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळले किती एक तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. देवा मी माझ्या मनचं नाही सांगत, मी शास्त्रांचा पुराणांचा धांडोळा घेऊन सांगतो की तू दया सिंधू आहेस, तू कृपा सिंधू आहेस, तू दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे. श्रोते हो बघा ना, संतांसाठी देव धावून आला, भक्तांसाठी देव धावून आला. अधर्म ज्यावेळी भूमीवर बळकावला, अधर्माचं प्रमाण ज्यावेळी वाढलं त्यावेळी देव धावून आला. गर्भवास सहन केले, सोसले, भगवंत आला. इथं येऊन काय केलं? कृष्णावतारामध्ये गोपालन, गोसंवर्धन, गोरक्षण केलं. प्रत्येक अवतारामध्ये, रामावतारामध्ये गणपती बाप्पांनी 24 अवतार घेतले. त्यातला आजचा हा अवतार राक्षसांचा निपात केला. उत्तम. आम्हाला आता नवीन पिढी प्रश्न विचारते की खरंच ताई प्रत्येक कार्याच्या आरंभी गणेशाचं वंदन केलं जातं, आराधना केली जाते. श्लोक आहे विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. प्रत्येक कार्याच्या आरंभी देव असतो ना गणपती बाप्पा. लग्न कार्य असेल तर आधी गणेश पूजन आहे, विद्येचा आरंभ असेल तर आधी असायचं ओम गंग गणपतये नमः. आता काही नाही त्यातलं, आता काही नाही. पूर्वी होता ग गणपतीचाच होता पूर्वी, नाही का? आता ग कशाचा आहे तो तुमचा तुम्हाला माहिती, पण गणपती इथून आमचे ओम नमः सिद्धम आचार्यांना नमस्कार असायचा, गणपती बाप्पाला नमस्कार असायचा. त्यामुळे विद्येचा आरंभ. एखाद्या वास्तुशांतीच्या वेळी गृहप्रवेश आपण आजही गणेश पूजन पहिल्यांदा करतो. कुठं गावाला प्रवासाला जायचंय, गणेशाचं वंदन करून स्मरण करून बाहेर पडावं, कार्य निर्विघ्नपणे पार पडतं ना. एकाने विचारलं, खरंच म्हणाले लग्नाच्या आधी देवाचा गणपतीचं स्मरण, तर मग शंकर पार्वतीच्या लग्नात देव कुठून आले होते? अलीकडच्या मुलांचा प्रश्न आहे. अहो काही विचारतील, रावणाला म्हणाले 10 मस्तक होती, मग तो रुमाल किती वापरत असेल, मग तो एका कुशीवर झोपत कसा असेल? हे आजच्या मुलांचे प्रश्न आहेत. म्हटलं बाबा ते 10 मस्तक म्हणजे 10 मस्तकांची बुद्धी एका बुद्धीमध्ये होती, एका डोक्यांमध्ये होती, म्हणून तो दशानन होता. तसा गणपती बाप्पा हा विघ्नांचा हरता आहे, विघ्नांचं हरण करणारी ती देवता आहे ना. सकल कार्याच्या आरंभी त्याचं स्मरण केलं जातं. विवाह प्रसंगी शंकर पार्वतीच्या आधी गणपती बाप्पा होता का? तर त्याचं उत्तर मी दिलं ना आधी. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, तो सगळ्याचा आरंभ आहे, तो असणारच ना तिथे. शंकर पार्वतीच्याच विवाहाच्या आधी गणपती बाप्पाचं स्मरण झालेलं आहे आधी, कारण तो सगळ्याचं दाता आहे, मुख्य मूळ उद्गात आहे. ऐसे तिन्ही देव जेतून उत्पन्न, तीनही देव ज्याच्यातून उत्पन्न झालेत असा ओंकार स्वरूप. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू असा भगवंत आहे. त्यामुळे अशी ही सर्व सगळ्यांना आवडणारी देवता आहे, सर्वांना सिद्धी प्रदान करणारी देवता आहे, विघ्नांचं हरण करणारी देवता आहे. वेळोवेळी आपण तिचं स्मरण करावं. आज माघवद्य चतुर्थीच्या दिवशी गणेश जयंतीच्या पर्व काळावर आजची ही सेवा तुकोबरायांच्या गोड अभंगाने भगवंताच्या चरणावर समर्पित करते. आपण सगळा अभंग सोडवू शकत नाही श्रोते हो. मी नेहमी असं म्हणते, अभंग सुटला असं कधीच म्हणता येणार नाही, कारण आमचे श्रीपाद शास्त्री भडांगे गुरुजी म्हणायचे की अभंग तेव्हा सुटतो जेव्हा कीर्तन करता करता देह पडतो. अभंग सुटू शकत नाही, अभंग नाही. ज्ञानोबांना काय म्हणायचंय, तुकोबांना काय म्हणायचंय, त्या भावावस्थेमध्ये आपण नाही जाऊ शकत. आपण फक्त त्या शब्दाची पूजा बांधू शकतो, त्या अर्थाची पूजा बांधू शकतो. त्यामुळे यथाशक्ती यथामती जेवढं काही जमलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या माझ्यापेक्षा पितृतुल्य मातृतुल्य सगळ्या पद्धतीने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. नाशिक जिल्ह्याच्या इकडे वारकरी संप्रदायाची ही मंडळी, दुसाने महाराज आहेत, सगळीच आपण सगळीच मंडळी आमचे कोष्टी बाबा आहेत. मनापासून सगळ्यांचे आशीर्वाद मागते. उत्तम गायक वादक सर्वच मंडळी, गुणीजन, टाळकरी, भिणेकरी, उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे दादांची, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि गोड असं या कार्यक्रमाचं, या 3ही दिवसाच्या कार्यक्रमाचं स्मरण ठेवणारं युट्यूब चॅनल आहे आमच्या कोष्टी बाबांचं. ते चॅनल आणि त्या चॅनलवर आताही लाईव्ह सुरू आहेच आहे. यानंतर युट्यूबला आपण मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठा तो चॅनल आहे, आम्हाला माहिती आहे. भरपूर सबस्क्रिप्शन्स आहेत, भरपूर लाईक आणि लाईव्ह असतात त्याला. त्यामुळे असं ते चॅनल तेही म्हणजे बघा ना, अध्यात्म पण तितकं आहे आणि विज्ञानाचा पण तेवढाच आधार घेऊन अशी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे इतकं छान सगळ्या पद्धतींनी आपल्याकडून हे धर्मकार्य घडावं.
यासाठी या देवस्थानचे सिद्धिविनायक ट्रस्टींचे आभार मानते. सर्व पदाधिकारी, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख माझ्याकडे करता नाही येणार, माहिती नाहीये, पण लेवे काका आमचे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व अधिकारी पदाधिकारी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. खणखणीत टाळी वाजवून एकदा भजन करूया आणि सेवेला निरोप देऊया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, टाळी वाजवा. तुकाराम 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 तुकाराम, बोला बोला. राम तुकाराम, राम तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, राम तुकाराम, राम तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम,